नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आहे अशोक धर्मे। शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत पूर्वा कंपनीच्या मिलांज या ड्रिप मध्ये वापरल्या जाणाऱ्या खताबद्दल। त्या अगोदर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचं बटन ऑन करा, जेणेकरून जेही व्हिडिओ युट्यूबला अपलोड होतील ते डायरेक्ट नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला कळतील। मित्रांनो, या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, जमलं ते कधी कमेंट पण करा। तर शेतकरी मित्रांनो, आपण बघणार आहोत पूर्वा कंपनीच्या मिलांज बद्दल। तर शेतकरी मित्रांनो, आवश्यक अन्नद्रव्यांची जर कमतरता पिकामध्ये असेल तर पिकांची पाने पिवळी पडतात, पानावर तपकिरी करडे डाग पडतात, पानांचा आकार लहान होतो, वाढ खुंटते, रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढतो, रोगप्रतिकार क्षमता पिकाची कमी होते, परिणामी शेतकरी बंधूंना उत्पादन कमी मिळते, घटते। यासाठी पूर्वा कंपनीने बाजारामध्ये आणलेला आहे मिलांज हे खत ड्रिप मधून देण्यासाठी। मिलांज हे ड्रिप मध्ये वापरले जाणारे खत आहे। मिलांजचे वैशिष्ट्य आणि फायदे। मिलांज हे खास करून ठिबक सिंचनाद्वारे म्हणजे ड्रिप मध्ये वापरण्यासाठी तयार केलेले खत आहे। मिलांज हे पूर्णतः विद्रव्य स्वरूपातील खत असून पाण्यात पूर्णपणे विरघळते। मिलांज हे पिकांना आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता करून देते। एक सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खत आहे। मिलांज मध्ये चिलेटी एजंटमुळे सूक्ष्म अन्नद्रव्य ताबडतोब व पूर्ण पिकांना उपलब्ध होतात। मिलांज पिकांमधील सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता त्वरित भरून काढतो, सोबत मुख्य व दुय्यम अन्नद्रव्याची पिकांना उपलब्धता करून देतो। मुख्य म्हणजे NPK नत्रस्फुरद पालाश, दुय्यम म्हणजे कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर यांची उपलब्धता पिकाला करून देतो, परिणामी चांगले उत्पादन मिळते। मिलांजमुळे पिकांची वाढ जोमदार व सशक्त होते, तसेच फळांची संख्या वाढून त्याचा दर्जाही सुधारतो, परिणामी भरघोस व दर्जेदार उत्पादन मिळते। पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते। मिलांज हे जर तुम्ही सीड नेट मध्ये म्हणजे हरितगृहातील पिकांमध्ये वापरलं तर परिणामी शेतकऱ्यांना चांगले भरघोस उत्पादन मिळते, चांगला फायदा होतो। मिलांज वापरण्याची वेळ आणि फायदे। मिलांज हे फक्त ड्रिपद्वारे वापरल्या जाते। पिकांच्या वाढीच्या काळात फुले लागताना व फळधारणा होताना असे 3 ते 4 वेळेस जर वापर केला तर फायदा निश्चित होतो। फळबागेमध्ये 4 ते 5 वेळेस जर वापरल्यास उत्तम रिझल्ट मिळतात, चांगला फायदा होतो। मित्रांनो, मिलांज हे तुम्ही सर्व प्रकारच्या पिकांमध्ये वापरू शकता। भाजीपाला पिकांना वापरू शकता, फळवर्गीय पिकांना वापरू शकता, वेलवर्गीय पिकांना वापरू शकता, कापूस, सोयाबीन, ऊस, तूर, भुईमूग यासाठीही तुम्ही याचा वापर करू शकता। फक्त हे ड्रिप मध्ये वापरले जाणारे खत आहे। याचा फळबागेला जास्तीत जास्त डाळिंब, केळी, संत्री या पिकांना जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे। तर मित्रांनो, मिलांज वापरताना घ्यायची काळजी। मिलांज हे कशासोबत वापरलं जातं? मिलांज फॉस्फरसयुक्त खतासोबत मिलांज देत असाल तर थोडी काळजी घेतली पाहिजे। विशेषतः पाण्याचा सामू 8 पेक्षा अधिक असल्यास फर्टिलायझर टँक मध्ये खाली थोडा गाळ बसू शकतो, अन्यथा मिलांज तुम्ही सर्व खतासोबत वापरू शकता, काहीही धोका नाही। तर मित्रांनो, बघा एकदा वापरून मिलांज। मित्रांनो, कुठलेही औषध, खत, कीटकनाशक वापरताना थोडी काळजी घेतली पाहिजे। त्याच्यासोबत दिलेला कंपनी लेबल क्लेम वाचला पाहिजे। लेबल क्लेम बघूनच औषधी खते वापरले पाहिजेत। शेतकरी मित्रांनो, अजून तुम्हाला कुठल्या पिकाबद्दल, कुठल्या तणनाशकाबद्दल, कुठल्या कीटकनाशकाबद्दल, खताबद्दल काही अडचणी असतील तर तुम्ही मला कधीही कॉल करू शकता। माझा मोबाईल नंबर आहे 8806067555। या नंबरला कधीही तुम्ही कॉल करून मला विचारू शकता। मी जास्तीत जास्त तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करील। तर शेतकरी मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।